बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजची सुनावणी संपली आहे। या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 3 जूनला होणार आहे। आजची सुनावणी ही संपलेली आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर होते। पुढील सुनावणी आता 3 जूनला होणार आहे। कागदपत्रे मिळाले नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा। सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला। पेनड्राईव्ह अद्याप मिळाला नाही। आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद करण्यात आलाय। विष्णू चाटे यांनी दोषमुक्तीसाठी दिलेला अर्ज मागे घेण्यात आला। आपण निर्दोष आहे असा कोर्टासमोर विष्णू चाटेने अर्ज केला होता। तो अर्ज विष्णू चाटे याच्या वकिलांनी आज मागे घेतलाय। मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता। तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं BNSS 230 प्रमाणे संपूर्ण कंप्लायन्स झालं नसल्या कारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतलाय। पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।